आपला अभंग ज्ञानेश्वरीचा आज अध्याय 6वा सुरू होत आहे. धृतराष्ट्रालागी म्हणे तो संजय, आता अभिप्राय ऐका तोची. योग जो अष्टांग सांगेल साचार, देवयोगेश्वर कौंतेयासी. वाढिले सहज ज्ञानाचे पक्वान्न, अर्जुना लागून नारायणे. त्याची वेळी आम्ही सुदैवे करोनी, पाहुणे म्हणोनी पातलोकी. लागता तहान पाणी पिऊ जावे, अमृत लाभावे तोची तेथे. तैसे तुम्हा आम्हा जाहले ओआज, लाधले सहज ब्रह्मज्ञान. तव धृतराष्ट्र संजया लागोनी, म्हणे तुझ कोणी फुसिले हे. रायाचे हृदय देखा येणे बोले, भले कळो आले संजयासी. असे पुत्र प्रेमे घेतले व्यापोनी, जाणोनी हे मनी हासला तो. आता इथे 6वा अध्याय महत्वाचा सुरू होतो आहे आणि प्रसंग आहे की अष्टांग योगाचं वर्णन आणि शिक्षण श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सख्याला देणार आहे. आणि म्हणून संजयाला ह्याची कल्पना आली आहे, कारण तो प्रत्यक्ष बघतो आहे. धृतराष्ट्र तर आंधळा आहे, त्याला संजय सांगतो आहे. त्यामुळे पाहणारा, आनंद घेणारा, उपभोग घेणारा संजय आहे. त्यामुळे अर्थातच काय घटना घडतीये आणि आता काय पुढे लेक्चर मध्ये येणार आहे हे त्याला कळत असल्यामुळे त्याचे अष्टभाव जागृत झालेले आहेत आणि तो आनंदाने व्यक्त करत आहे आपला आनंद, की आता पुढे इतकं सुंदर ज्ञान आता परमात्मा श्रीकृष्ण सांगणार आहे. ते म्हणजे अष्टांग योगासारखा विषय त्याला घेऊन तो निरूपण करणार आहे आणि समजावून सांगणार आहे आपल्या सख्याला. वाढिले सहज ज्ञानाचे पक्वान्न, अर्जुना लागून नारायण. त्याचं वर्णन कसं केलंय, ज्ञानाचं पक्वान्न. पक्वान्नात अनेक गोष्टी असतात. म्हणजे हे जेव्हा ताट वाढतो आपण पक्वान्नानी परिपूर्ण असं, त्याच्यात अनेक चवींचे, प्रकारांचे अनेक पदार्थ असतात. सगळ्या पदार्थाला आपली आपली एक वेगळी टेस्ट असते, महत्व आहे. तसा हा अष्टांग योग आहे. त्याच्यातल्या प्रत्येक स्टेपला आणि प्रत्येक पायरीला एक उत्तम नाव दिलेलं आहे आणि त्याचं आपलं असं वेगळं अस्तित्व आहे साधनेमध्ये आणि त्याचं महत्वही तेवढंच आहे. अष्टांग योगाचं 8 अंग आहेत आणि त्या 8 अंगांमध्ये सुद्धा उपअंग पण आहेत दिलेली, पण ती प्रत्येक वस्तू महत्वाची आहे. आणि म्हणून ते पक्वान्नाचं ताट असं त्यांनी उदाहरण तो देतो आहे, की इतकं सुंदर आता तो अर्जुनाला वाढतो आहे अन्न ज्ञानाचं. त्याच वेळी आम्ही सुदैवे करोनी, पाहुणे म्हणून पातलोकी. आता हा तर घरचा विषय चालू आहे की सखा आणि त्याचा गुरु मित्र असे दोघ जण संवाद करता आहेत, पण तिथे संजय हा बाहेरून येणारा पाहुणा आहे. तो बाहेरून बघणारा आहे आणि सगळा अनुभव सोबत घेणारा पण आहे आणि म्हणून त्याला पाहुणा म्हटलाय, कारण त्या सिच्युएशन मध्ये तो नाहीये. तो कुठेतरी दुसरीकडे बसून हे सगळं पाहतो आहे, पण त्या बनवलेल्या पक्वान्नाचा आस्वादही तो घेणार आहे आणि म्हणून तो पाहुणा झाला. लागता तहान पाणी पिऊ जावे, अमृत लाभावे तोची तेथे. असं आपण पाणी प्यायला गेलो आणि तिथे आपल्याला अगदी छानस अपेक्षेने आपण जातो की केवळ पाणी तरी मिळावं, इतकी तहान लागली आहे. आणि एखाद्याने आपल्याला लिंबू सरबत, पन्ह वगैरे द्यावं, तसं झालं आहे की अपेक्षा नसताना अमृत मिळणं आणि अपेक्षा नसताना मोठं काहीतरी प्राप्त होणं, अशी त्याची अवस्था झाली आहे. की म्हणून तो खूप खुश आहे की त्याला इतकं आपल्या नशिबाचं कौतुक वाटत असेल की काय योग आला माझा आणि या धृतराष्ट्राला सांगण्याच्या प्रकारात मला हे सर्व प्राप्त होत आहे आणि ते सुद्धा प्रत्यक्ष, डायरेक्ट. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मिळणं या दोन्हीमध्ये खूप तफावत आहे. कोणीतरी कोणाला तरी सांगितलं ते तिसऱ्याने चौथ्याला सांगणं आणि
त्या प्रसंगामध्ये स्वतः समोर उभं राहून आपल्याच कान नाक डोळ्यांनी सगळा प्रसंग पाहणं आणि अनुभवणं, यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. कारण एखादा माणूस दुसऱ्या माणसाला सांगतो घडलेला प्रसंग, त्याच्यामध्ये हावभाव, त्याच्यामधला फोर्स जो आहे त्या सिच्युएशन मधला, त्या अनुभवातले सगळ्या इमोशन्स, ह्या सगळ्या बदलून जातात जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाला काहीतरी कन्व्हे करतो, तेव्हा सांगतो, शेअर करतो तेव्हा. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष बघतो तेव्हा ऍक्च्युली काय घडलं आणि खरं कसं झालं आणि कसं घडलं, कोण होतं घडवणारं, हे सगळं आपल्याला सत्य प्रकारे कळतं. आणि म्हणून आजकाल लोक व्हिडिओ, जिथे जातील तिथे व्हिडिओ काढत राहतात. म्हणजे काही घडत असलं तरी लोक व्हिडिओज काढत बसतील, पण मदत नाही करत. अशी दुर्दैवाची अवस्था झालेली आहे आज, की पहिला व्हिडिओ काढतील, प्रूफ, प्रूफ पाहिजे, काय काय घडलं होतं, कोणी कोणाला काय केलं. पण घटना थांबवून मदत करणं ही वृत्ती आता राहिली नाहीये, कमी झाली आहे. तर प्रत्यक्ष अनुभवाचं महत्व काही वेगळंच आहे. आणि तिथे हा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहे त्याला अमृतच प्राप्त झाला आहे. कारण इतकं इतकं जबरदस्त जो वर्णन आहे ह्याचं, भगवद्गीतेला वेद म्हटलेलं आहे. कारण वेदांत इतकंच पॉवरफुल टीचिंग्स आणि इनर टीचिंग्स त्याच्यामध्ये दिलेली आहेत, की जी वेदांमध्ये अनेक तुकड्यांमध्ये, एक पार्ट इकडे तर एक पार्ट तिकडे, असं सगळं विखुरलेलं आहे वेदांमध्ये. पण इथे ते सगळं काही सामावलेलं आहे एकाच एकाच 18 अध्यायांमध्ये, एकाच भगवद्गीतेमध्ये सर्व वेद सामावलेले आहेत. आणि असं जे अमृत आहे, की जे त्याला कधी वाटलंही नसेल आयुष्यात त्या क्षणापर्यंत, ती दिव्य दृष्टी मिळेपर्यंत, की असा काहीतरी योग त्याच्या जीवनात येणार आहे. आणि म्हणून ते अमृतासारखंच आहे त्याच्यासाठी. लागता तहान पाणी पिऊ जावे, अमृत लाभावे तोची तेथे. तैसे तुम्हा आम्हा जाहले हो आज, लाधले सहज ब्रह्मज्ञान. इतक्या सहजपणे कृष्ण सांगतोय अर्जुनाला, आणि अर्जुन प्रश्न विचारतोय, हे कसं करू, ते कसं करू, हे काय असतं, ते काय असतं, कोण मोठं कोण लहान, कुठली साधना जास्त महत्वाची, कुठली सोपी, कुठली कठीण. आता हे सगळे प्रश्न अगदी घडताना समोर आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्या बुद्धीच्या लिमिटेशन्स आहेत. आपल्या इंटेलेक्च्युअल जी फॅकल्टी आहे, इंटेलिजन्स आहे आपला, प्रत्येकाला त्याची एक पर्टिक्युलर लिमिटेशन आहे. सगळ्यांची बॉर्डर लाईन सेम नाही असू शकत इंटेलिजन्सची. पण इथे सर्व अर्थाने प्रश्न अर्जुन विचारतो आहे. आणि सगळ्याच अँगलनी सगळे प्रश्न, जसे काही 10-15 जणांनी विचारावे, असे सर्व डायमेन्शन्स ओपन होत आहेत जेव्हा आपण या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत. तर आपल्याला जे निर्माण होतात प्रश्न, ते आपोआपच अर्जुनाने तिथे विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्याला बुद्धी चालवावी नाही लागत आहे. इतकं सहजता पण या ब्रह्मज्ञान मिळण्यामध्ये आहे. म्हणजे किती अलग अलग पद्धतीनं हा योग केवढा मोठा जुळून आला, हे पुन्हा पुन्हा आपल्याला ही जाणवतं. तैसे तुम्हा आम्हा जाहले हो आज, लाधले सहज ब्रह्मज्ञान. आपण जर गुरूंजवळ बसू, म्हणजे आपल्याला जर गुरु असतील आणि तिथे जर आपल्याला योग आला आपला ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचा, तर आपण आपले एकांगी प्रश्न विचारू, आपल्या बुद्धिमत्तेच्या कक्षेत येतील एवढे. पण जेव्हा आपण असा ग्रंथाचा अभ्यास करतो तेव्हा त्याच्यात वेगळे वेगळे डायमेन्शन्स ओपन होतात. कारण ते दिव्य ज्ञान देण्यासाठीच ती घटना घडवलेली आहे पूर्वीच्या वेळेमध्ये, की जेव्हा कलियुग स्टार्ट होणार होतं त्याच्या आधी हा एवढा मोठा घाट परब्रह्माने घातला आणि ती भगवद्गीता रचली. तर त्याचं कारणच असं होतं की पुढे येणाऱ्या संकटांमधनं जीव वाचावेत आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, उन्नती व्हावी आत्म्यांची. आणि म्हणून हा सगळा घाट घातलाय. त्यामुळे हे असं ब्रह्मज्ञान एका बैठकीत, एका ह्याच्यात, एका ग्रंथामध्येच मिळणं फार अवघड आहे. तव धृतराष्ट्र संजयाला गुणी म्हणे, तुझं कोणी पुसिले, तुला कोणी विचारलंय उगीचच हे ब्रह्मज्ञान आहे, अमृत आहे, अमुक आहे, ढमुक आहे. त्याला आपलं त्याच्या मुलाचीच चिंता पडली आहे. आणि त्याला मुलाचं काय होणार आणि मुलगा जिंकणार, एवढंच फक्त इंटरेस्ट आहे. त्याला म्हणतात संकुचित वृत्ती. कारण
दृष्टी नाहीये, हे त्याचं प्रतीक आहे. धृतराष्ट्र आंधळा आहे. आंधळ्या माणसाला समोरचं काय काहीच दिसत नाही. तो अंधारातच असतो. अंधार म्हणजे अज्ञान, इग्नोरन्स. आणि तो असा अज्ञानात असलेला धृतराष्ट्र, त्याला काय चांगलं आणि काय वाईट तरी कळणार. अंधारात शहाण्या शहाण्यांची मती भ्रष्ट होते. जर लाईट जातात तेव्हा कुठलाही शहाणा तिथे हे करू शकत नाही, सर्व्हाइव्ह करू शकत नाही, अवघड जातं, धडपडेल कुठेतरी, काहीतरी होईल. तर इतका काळाकुट्ट अंधार त्याच्या बुद्धीवरही आहे आणि त्याच्या डोळ्यांमध्येही आहे. अशी त्याची ती अवस्था. त्यामुळे त्याचे घोडे डोक्याचे धावून धावून कुठपर्यंत जाणार? मुलगा, राज्य, गद्दी, इथपर्यंतच. त्याच्या पुढे काही त्याची धाव नाही. त्यामुळे तो म्हणतोय, तुला कोणी विचारलंय सगळं कौतुक सांगत बसलायस, मुलाचं सांग काय ते. त्याला खूप हसायला आलं. हसला तरी काय, त्या राजाला दिसतच नाहीये. त्यांनी काही संजयने व्यक्त केलं तरी. रायाचे हृदय देखा येणे बोले, भल्ले कळो आले संजय असी. त्याला कळलं त्याचं हृदय काय आहे आणि त्याची बुद्धी किती संकुचित आहे. म्हणे हा म्हातारा नाही, असे पुत्र प्रेमे घेतले व्यापोनी, जाणोनी हे मनी हासला तो. पुत्र प्रेमापोटी आंधळ झालेला आहे आणि बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. म्हणे हा म्हातारा मोहे वाया गेला, संवाद जाहला भला येथे. परितया लागी कैसा हा रुचेल, केवी उजाडेल जन्मांधाते. तेच बोललंय पहा पुढे, की जन्माने आंधळा असलेला म्हणजे अंधकारात असलेला, इग्नोरन्स, अज्ञान. त्याला काही समजू नाही शकत. तुम्ही किती डोकं आपटा, किती सांगा, काही उपयोग होत नाही. आंधळा आंधळी व्यक्ती जी जन्मांध म्हणजे जन्मापासून आंधळा आणि बुद्धीनंही आंधळा जो असतो, त्याच्या समोरही तीच अवस्था होते. जोपर्यंत त्याची वेळ येत नाही तोपर्यंत त्याची कान उघडणी, आत्म्याची उघडणी होऊ नाही शकत. त्यामुळे अशा आंधळ्या लोकांना अंधारातच राहू द्यावं. प्रत्येकाला आपण नाहीच वाचवू शकत, ही फॅक्ट आहे. जरी आपल्याला माहिती असलं तरी आपल्या समोर जर एखादा अंधारच करून बसला असेल, त्याला कोण उजेड दाखवेल? तो सूर्य सुद्धा दाखवायला जात नाही. तो म्हणतो ठीक आहे, दारं बंद करून बसलाय, आत अंधारात बसा. तो काही दरवाजे उघडायला येत नाही. हा, तुम्ही दरवाजे कपाट उघडा तुमच्या खिडक्यांचे, दरवाजांचे, मग तो सूर्य आपोआप आहेच आहे द्यायला सर्वस्व. पण जोपर्यंत मनुष्य दरवाजे खोलत नाही प्रकाश आत येण्यासाठी, तोपर्यंत आपणही तेच कर ह्याच्यावर ठाम राहावं, की जोपर्यंत समोरचा मागत नाही सल्ला, तोपर्यंत द्यायला जाऊ नये. हा अगदी काटेकोरपणे हा नियम पाळावा लागतो आणि ते सर्व संतांनी सांगितलेलं आहे त्यांच्या त्यांच्या ग्रंथसामग्रीमध्ये, की जोपर्यंत समोरचा मागत नाही तोपर्यंत देऊ नका. त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण इतकं जास्त पॉवरफुल म्हणजे अंडरस्टँडिंग त्याचं आहे, की तुम्ही दिलत तरी त्याला ते काय आहे ते कळणार आहे का? त्याला वापरायचं कसं कळणार आहे का? कुठे अप्लाय करायचं हे कळणार आहे का? त्याचं महत्व पटणार आहे का? आणि त्याला का मिळालं ह्याचा अर्थ त्याला लागणार आहे का? त्यामुळे तो काय व्यर्थ ज्ञान म्हणून तो फेकून देणार ते, किंवा त्याला निगेटिव्ह एनर्जी प्रोजेक्ट करणं म्हणजे सायकिक अटॅक म्हणू शकतो आपण, किंवा हा आला मोठा शहाणा अशा टाईप मध्ये आपल्याला बोलणं म्हणजे त्या व्यक्तीला पण एखादा बाणांचा मार केल्यासारखा तो निगेटिव्ह एनर्जी अटॅक आहे. त्यामुळे एक सांगितलंय कोणी, सांगू नये जाऊन उगीच लोकांना. मला आपल्याला कळलं म्हणून दुसऱ्याला सांगायला जाऊ नये, कारण असे धृतराष्ट्रही आपल्या अवतीभोवती असू शकतात. तरी धृतराष्ट्र होईल तो रुष्ट, म्हणून हे स्पष्ट उच्चारीना. असो तो संवाद ऐकोनी या तेथे, झाला संजयाते तोष बहु. त्यांनी विचार केला, जाऊ दे ना, अवघीच चिडेल रागवेल, त्यापेक्षा जे आहे ते त्याला आपलं सांगू. म्हणून तो त्याच्या हिशोबाने त्याला जे पाहिजे ते सांगायला लागला. ज्याला जे पाहिजे त्याला बोललं की तो आनंद होतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं, म्हणजे मला तरी अनुभवायला येतं, की काही लोक भेटतात काय शेजारी पाजारी, त्यांच्या आपल्या त्या काहीतरी टिपिकल पॅटर्नच्या गप्पा असतात. आपण त्याच्यात ह ह ह ह करत राहायचं. तो आपल्याला आनंद मिळत नसतो, समोरच्याला आनंद मिळतो म्हणून ह ह करत राहायचं. समोरच्याला आनंद मिळतो म्हणून कधी कधी कम्युनिकेशन करावं लागतं त्या लेवलवर जाऊन आणि त्या पद्धतीनं.
त्या व्यक्तीला वाटतं अरे वा, आपल्या बरोबर संवाद चालू आहे, पण आपल्याला कळतं की आपण किती इन्व्हॉल्व्ह आहोत त्या संवादात. तर अशी त्याची अवस्था आहे. त्यामुळे त्याला आनंद देण्यासाठी, त्याला तृप्त करण्यासाठी आता तो भाषण त्याच्याशी ते जे काय असेल अभिप्राय तो सांगतोय. मग त्या आनंदे होनी अतृप्त आदरे यथार्थ अभिप्राय धृतराष्ट्रालागी बोलेल संजय तोची षष्ठाध्याय गीतेचा हा देखा कथाभाग सर्वथा येथील अत्यंत सखोल बुद्धिग्राह्य. पण एक गंमत आहे, ज्ञानाची पावर काही वेगळीच आहे. ब्रह्मज्ञान म्हणा किंवा हे गुह्य ज्ञान म्हणा, ह्याची एनर्जी ना फार वेगळी आहे. म्हणजे जरी धृतराष्ट्र अंधबुद्धीनं आणि अंध विचारांनी ऐकत असला, अंधमतीने ऐकत असला, तरी शेवटला त्याची त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडतो ह्या सगळ्या ह्याच्यानंतर. आणि एंडला मात्र त्याची वृत्ती बदलून जाते. म्हणजे युद्ध होऊन मुलगा मेल्यानंतर त्याचे डोळे उघडतात. कारण कुठेतरी संजयाने ते सांगितलंय, त्यांनी ते ऐकलंय, तर त्या शब्दांना महत्व आहे. त्या शब्दांमध्ये पावर असते, त्या शब्दांमध्ये आशीर्वाद असतात, त्या शब्दांमध्ये परमात्म्याची परब्रह्माची एनर्जी असते. आणि म्हणून असं कुठेही बसून कुठलेही ग्रंथ उगीच बेडवर बसून वाचलं, कधीतरी वाचलं, कुठल्याही वेळी वाचलं, असं कधीही करत नाहीत. त्याला त्याच्या आतमध्ये शक्ती संपन्न असे ते शब्द आहेत. आणि म्हणून ते जर प्रार्थना करून जेव्हा आपण वाचायला बसतो, तेव्हा ते पुरेपूर आपल्यात उतरतात. हेही तितकंच खरं आहे. पण तिथे संकल्प लागतो. आणि म्हणून कुठल्याही गुरुचरित्र पारायण करा किंवा कुठलंही हे करा, त्याच्या आतमध्ये ना पहिला संकल्प दिलेला असतो की हे मी अमुक अमुक गोष्टींनी मी व्यवस्थित सर्व नियम पाळून मी हे करणार आहे. व्रत किंवा वाचन किंवा पारायण बरंच होतात, दासबोधाचे होतात, त्याचे होतात, पोथ्यांचे होतात वेगळ्या वेगळ्या. तर त्याच्या आधी संकल्प दिलेला असतो. तो संकल्प रोज करणं खूप आवश्यक आहे. आणि त्याची सुद्धा जागा, असे पवित्र ग्रंथ कुठेही बसून वाचू नयेत. म्हणजे बाहेर बसून वाचलं, कुठे बेडवर बसून वाचलं, आपली एक जागा असावी, आसन असावं, एखादी खुर्ची, एखादा समय, जशी साधना आपण करतो ना आध्यात्मिक, जे मेडिटेशन म्हणतो आपण, जपमाळा करणं, तसंच हे ग्रंथांचं वाचनही झालं पाहिजे नियमानुसार आणि अगदी काटेकोरपणे त्याला पाळून. मग आपोआपच त्या ग्रंथामधली शक्ती आपल्यामध्ये आपोआप उतरते. काहीही कष्ट करावे लागत नाहीत. फक्त आधी ज्याचा ग्रंथ आहे त्या दैवतांना, त्या लेखकाच्या शक्तीला, आत्म्याला वंदन करणं आणि त्या परब्रह्माला वंदन करून बोलावणं की तू मला हे ज्ञान दे, हे करणं थोडस आवश्यक आहे. जेणेकरून प्रत्येक पुस्तकामध्ये एक एनर्जी असते. म्हणजे अ, आता प्रिंटर लोक, दासबोधच घ्या, दासबोध समजा 10 पब्लिशर्सनी टाईप करून तो प्रिंट केला, किंवा आपल्याला आजकाल रामचरितमानस किंवा भगवद्गीता, वेगळे 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 ते काय असतात ते पब्लिशर्स येतात. ते वेगळ्या वेगळ्या पब्लिशरच्या हे ग्रंथ प्रिंट करून बाजारात येतात. पण म्हणून काही त्या ग्रंथाची एनर्जी चेंज होत नाही. कारण प्रिंटिंग इंक मध्ये एनर्जी नसते, कागदामध्ये एनर्जी नसते, तर एनर्जी आहे शब्दांमध्ये. आणि म्हणून शब्द फार महत्वाचा आहे. आपण तोंडाने काय शब्द बोलतो आणि मनामध्ये काय शब्द उमटतात विचार रूपात, थॉट्स आणि फिलिंग्सच्या रूपात शब्द काय उमटतात, त्याला महत्व आहे. कारण त्या शब्दांना खूप जास्त एनर्जी, पॉवरफुल एनर्जी पॅक येते. म्हणजे आपण एक असं म्हणतो ना एनर्जी पॅक, तसं जसं आपण डाटा पॅक देतो की किती MB चा आहे, किती GB चा आहे, तशी ती वर्ड मध्ये, शब्दांमध्ये ताकद आहे प्रचंड. म्हणजे ती कल्पनेच्या पलीकडे इतकी पॉवर आहे. आणि म्हणून ह्या ग्रंथ कुठल्याही पब्लिशरने छापलेला असो, कुठल्याही कागदावर छापलेला असो, गुळगुळीत कागदावर, रफ कागदावर, पण त्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे आणि त्याच्यात परब्रह्माची शक्ती सामावलेली आहे.
आणि साधक ज्यांनी तो ग्रंथ लिहिला आहे त्या संताची अख्खी पुण्याई साधनेची अनंत जन्मांची ती त्या शब्दांमध्ये उतरलेली असते. आणि म्हणून हे शब्द फार महत्वाचे आहेत आणि म्हणून त्याला तितक्याच गंभीरतेनं सिरियसली घेऊन आपण त्याला वाचलं अर्थ समजून तर तो अर्थही आपोआप समजतो. म्हणजे प्राकृत भाषेत लिहिलेली ज्ञानेश्वरी किंवा दासबोधाची भाषा सुद्धा वेगळी आहे. आता ही अभंगाची भाषा आहे. त्या प्रत्येक भाषा जर समजून घ्यायला गेलं तर त्या अवघड आहेत. आपल्या बोलीभाषेपेक्षा खूप वेगळ्या आहेत. मग त्या कशा कळणार? तर त्या ज्ञानदेवतेला, शब्ददेवतेला, त्या संतांना, त्यांच्या शक्तींना, परब्रह्माला, त्याच्यात एखादं दैवत इन्व्हॉल्व असेल ज्याला इन्व्होक करून रायटरनी ते लिहिलेलं आहे, लेखकांनी किंवा संतांनी, त्या शक्तीलाही आपल्याला इन्व्होक करावं लागतं. म्हणजे तुकाराम गाथा घेतली तर तिथे विठ्ठल आला असं. तर ह्या पद्धतीनं आपण जेव्हा इन्व्होकेशन करून बसतो तर ते शब्दांचे अर्थ आपोआप आपल्या ब्रेन मधनं पाझरतात आणि आपल्याला अंडरस्टँडिंग आपोआप येतं. ही सगळी प्रक्रिया आहे ती सूक्ष्म लेवलवर होत असते, सटल लेवलवर. ती अशी दिसत नाही डोळ्यांना, पण आपण बघायला गेलं तर आपल्याला लक्षात येतं की अरे हे जे काय लिहिलं आहे ना ते मला कळतंय आणि तेच आपण आपल्या घरातल्या एखाद्या मेंबरला द्या वाचायला, त्याला काही कळत नाही. तर त्यामुळे इतका मोठा इफेक्ट आहे या सगळ्याचा. धृतराष्ट्रालागी बोलेल संजय तोची षष्ठाध्याय गीतेचा हा, देखा कथा बागत सर्वथा येथील अत्यंत सखोल बुद्धिग्राह्य, बुद्धीने समजून घेण्यासारखा, लॉजिकल रिझनिंग बरोबर दिलेला आहे. उगीच काहीतरी असं समजावलेलं नाही, प्रत्येकाला कारण दिलेलं आहे, पटवून दिलेलं आहे आणि प्रत्येकाला काहीतरी थिअरॉटिकल बेस आहे प्रत्येक कॉन्सेप्टला. त्यामुळे तो बुद्धिग्राह्य आहे, बुद्धीला मान्य होईल असा. क्षीरसागराचे करोनी मंथन अमृत त्यातून निवडले, तैसा हा 6वा अध्याय गंभीर, देखा असे सार गीतार्थाचे, विवेक सिंधूचे किंवा पैल तीर, म्हणो ये साचार अध्याय हा. विवेक सिंधूचे किंवा पैल तीर, म्हणो ये साचार अध्याय हा, नातरी भांडार योग वैभवाचे, उघडले साचे म्हणावे का. आदिमायेचे जे विश्रांतीचे स्थान, वेदासीही मौन पडे जेथे, तेवी गीतारूपी वेलीचे अंकुर, पावती विस्तार जेथोनिया. तर ह्या पद्धतीनं त्याच्यामध्ये विवेक सांगितलेला आहे, ज्ञानाचं भांडार आहे, हे योग सांगितलेला आहे. इतकं वैभवांनी संपन्न असा हा भगवद्गीतेचा महत्वाचा ध्यान योग जो 6वा अध्याय आहे तो अत्यंत महत्वाचा गीतार्थ, म्हणजे सगळी गीता याच्यामध्ये सामावली याच्यासाठी आहे कारण मेन साधना क्रम आहे ना. सगळं ज्ञान जरी मिळालं, कर्म आपण समर्पित करायचं, देवाचं मानायचं, सगळं संन्यास म्हणजे त्यागवृत्तीनं करायचं, अटॅचमेंट ठेवायची नाही, डिटॅच व्हायचं, हे सगळी थिअरी असली तरी जोपर्यंत प्रॅक्टिकल मध्ये उतरत नाही तोपर्यंत काहीही उपयोग नाही. त्यामुळे आपला जो रामाचा सांगितलेला रामाला जे ह्यांनी उपदेश केला होता ते योग वसिष्ठ, तर त्या योग वसिष्ठामध्ये पण सगळे उपदेश झाल्यानंतर साधनाक्रम येतो. म्हणजे काय तर आसन प्राणायाम आणि मग ध्यान कसं लावायचं, मग समाधी स्थिती कशी येणार आणि पुढच्या गोष्टी. तर त्यामुळे शेवटी प्रॅक्टिकल हे येतच. नुसतं ज्ञान 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 म्हणजे थिअरीवर असं काही कुठलंही ज्ञान नाही जगामध्ये जे आपल्याला पूर्ण नाही, असं कुठलंही नाही. साधा पदार्थ शिकवायचा तरी आपण थिअरी घेतो त्याची की इन्ग्रेडियंट्स आणि प्रोसिजर घेतो, पण आपल्याला करून बघावाच लागतो तो. त्याच्याशिवाय आपण म्हणू नाही शकत मला बुंदीचे लाडू येतात असं आपण म्हणू नाही शकत. माहितीये म्हणू शकतो रेसिपी,
पण येतात तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा आपण करून बघू. आणि म्हणून करून बघण्याला महत्व आहे. प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करण्याला महत्व आहे. आणि तसा हा ग्रंथ आहे जो अत्यंत महत्वाचा आहे. वरी भूषवोनी साहित्य सांगेन ऐका अवधान देवोनिया. माझा जरी साधा मराठा हा बोल कौतुके जिंकिल अमृताते. ऐसी सुरसाळ अक्षरे ऐकेक प्रतिज्ञापूर्वक मेळवीन. सप्तसुरांचे ही रंग होती थोडे कोवळीके पुढे जयाचिया. जयाचिया वेधे सुगंधाचे बळ मोडे ऐसा बोल मोहक जो. रसाळ तो बोल चाखावयासाठी ऐका जिभा होती कानासीच. आणि जेणे बोले इंद्रिये सकळ भांडू लागतील एकमेक. शब्द हा विषय स्वभावे कावनाचा परी तो आमुचा जिभा म्हणे. घ्राणे तया लागी हुंगावया जावे तोची तये व्हावे सुगंधित. अपूर्वता कैसी शब्द सौंदर्याची वाहणी ती साची पाहून या. हे सगळं वर्णन शब्दांबद्दल केलेलं आहे की किती कसे शब्द याच्यात वापरले, किती त्याच्यात एनर्जी आहे, किती पॉवरफुल शब्द आहेत आणि काय त्याचं ते वर्णन आहे आणि किती हुबेहूब वर्णन आहे ह्याचं सगळ्याचं कौतुक त्यांनी इथे केलेलं आहे. आणि ते ऐकताना सगळे पंचप्राण आपल्या इंद्रियांमध्ये जमा होऊन ते ऐकतात. इतकं सुंदर त्याचं वर्णन आहे या अध्यायाचं. संतुष्ट होऊन बोलती नयन रूपाची ही खाण प्रकटली. आणिक ऐकेक जुळोनी अक्षरे संपूर्ण उभारे पद जेव्हा. तेव्हा इंद्रिया ते टाकोनी मागे मन वळपडे वेगे बाहेरते. मग धाव घेई बाहू पसरवण बोला आलिंगन द्यावयासी. ऐसी इंद्रिये ती आपुलाल्या भावी झोंबती आघवी बोला लागी. परी तो ऐकला सर्वाही लागोन देई समाधान सारिखेची. जागे करी जगा एकला सविता तैसी व्यापकता बोलाची ह्या. सविता म्हणजे सूर्य. देखा असामान्य चिंतामणी सम गुण अनुपम सर्वहिते. तया आढळती बोला माझी येथ भाव जे यथार्थ ओळखिती. असो या बोलाची ऐसी ताटे भली घेऊनी भरिली मोक्ष रसे. केली ग्रंथरूप पाकसिद्धी येथे निष्काम जे संत तयासाठी. कोणासाठी केला हा सगळा अट्टाहास? का तर पुढे त्यांना माहिती होतं की आता हे आपलं द्वापार युग संपणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कलियुग पुढे येणार आहे आणि त्यासाठीची ही पूर्वयोजना आहे. कारण कलियुगात अशी अवस्था आहे की फार कमी लोक जे ईश्वराचा अनुसंधानात राहतील तेवढ्यांचंच कल्याण होईल आणि बाकी सगळे नष्ट होण्याच्या मार्गावर जाणार आहे. हे आधीच कलियुगाचं लक्षण आणि रिझल्ट सांगून ठेवलेलं आहे ग्रंथांमधनं. मग जे ईश्वर भक्त आहेत त्यांना काय, त्यांना काहीतरी पाहिजे ना साधन, की ज्याचा वापर करून 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 कंटिन्युअसली ते आपला प्रोग्रेस करतील. एक हातात दोर धरून ठेवतील परब्रह्माचा आणि मग आपला प्रवास पूर्ण करतील यथायोग्य आरामाने, कुठलाही त्रास न होता. त्यांच्यासाठी हा योग त्यांनी घडवून आणला आणि त्यांच्यासाठी एवढं मोठं मिष्टान्न भोजन निर्माण केलं. केली ग्रंथरूप पाकसिद्धी येथे निष्काम जे संत तयासाठी. आता आत्मप्रभा जिका नित्य नवी तीच ठाण दिवी करोनिया. इंद्रियासी कळो न देता जो जेवी तयासीच व्हावी प्राप्ती येथे. कर्णेंद्रिया लागी टाकोनिया मागे मनाचे निजांगे भोगावे हे. शब्दाची वरील काढोनी असाल गाभाजो आतील अर्थरूप. त्याची अर्थब्रह्मी होऊनी तद्रूप सुखे सुखरूप भोगावे हे. चित्ता लागी ऐसे हळूवारपण तरीच व्याख्यान सफळ हो. नाही तरी मुक्या बहिऱ्यांची गोष्टी तैसेची शेवटी होईल की. परी ते राहू दे आता नको फार आणिक विचार श्रोतयांचा. सर्वथा निष्काम होती स्वभावे ते अधिकारी येथे ऐकावया. आता श्रोत्यांचं कौतुक. आत्मबोधापुढे तुच्छ वाटेसाचे स्वर्ग संसाराचे सुख जया.
जो जो श्रोता असतो त्याच्याप्रमाणे सभा रंगते. म्हणजे ज्या पद्धतीचा श्रोता बसलेला असतो त्याप्रमाणे गाणाऱ्याची मैफल होते. ज्या पद्धतीचा श्रोता असतो, बघणारा असतो, त्या पद्धतीनं, त्या प्रकाराने, त्या एनर्जी लेवलवर नाटक रंगतं, रंगभूमी रंगते सुंदररित्या. आणि आपणही ऐकतो की जे रंगभूमीचे कलाकार आहेत ते सुद्धा अगदी विशेष करून कुठल्या कुठल्या त्यांच्या अ, म, जिथे जिथे ते जातात नाटक करायला तिथले तिथले अनुभव सांगतात की इथला प्रोग्राम आमच्या अगदी आठवणीत आहे. कारण का? नाटक तेच असतं, ऍक्टिंग तीच आहे, त्यांचे रोल प्लेजही सेम आहेत, बोलण्याचे त्यांचे शब्द आणि वाक्य सुद्धा लिहून ठेवलेली आहेत, तीच रट्टा मारून मारून ते बोलतायत. पण तरीही ते नाटक एखाद्या ट्रिपमध्ये एखाद्या ठिकाणचं रंगून निघतं केवळ श्रोत्यामुळे. गाणं सुद्धा गाणाऱ्यांना जे शास्त्रीय संगीत गातात, क्लासिकल वोकलिस्ट असतात, क्लासिकल आपले म्युझिशियन्स असतात, त्यांची मैफिल रंगते ती श्रोत्यांवर. आणि तसंच कीर्तन करणारे सुद्धा, त्यांचीही ती सभा कीर्तनाची रंगते ती श्रोत्यांमुळे. आणि म्हणून श्रोता हा फार महत्वाचा आहे. इव्हन आमचे प्राणिक हिलिंगचे क्लास, जर बेसिक क्लास आहे तोच आम्ही जर 4 वेळा रिव्ह्यू केला तर दरवेळेस नवीन काहीतरी एक्सपिरियन्स येतो. कारण का? पार्टिसिपंट्स जे नवे करणारे असतात, जे काही 4-5 असतील क्लास करणारे, त्यांच्यामुळे ग्रुप एनर्जीचा इफेक्ट येतो आणि ती ग्रुप एनर्जी चेंज होऊन जाते. आणि ग्रुप एनर्जी प्रमाणे सब्जेक्टही बदलतो आणि नॉलेजही बदलतं. म्हणून ग्रुप एनर्जीचं फार महत्व आहे. आणि तशी ही ग्रुप एनर्जी आहे इथे. परी ते राहू देन आता नको फार आणिक विचार श्रोतयांचा, सर्वथा निष्काम होती स्वभाव येते, अधिकारी येथे ऐकावया. जे अधिकारी असतात तेच तिथे येतात. उगीचच कुठला तरी कोणीतरी कुठेही जात नाही. ज्याला नाटक आवडतं तोच नाटक बघायला जातो, ज्याला गाण्याची मैफल आवडते तोच गाण्याची दाद द्यायला जाऊन बसतो. आत्मबोधाकडे तुच्छ वाटेसाचे, स्वर्ग संसाराचे सुख जया, तया वाचोनिया आणि कबापुडी, जाणती ना गोडी पोलाची या. ज्याला आत्मबोधापेक्षा, आत्मबोधापुढे तुच्छ वाटेसाचे, स्वर्ग संसाराचे सुख जया. स्वर्ग संसार म्हणजे काय? की काही लोक ना कर्म करतात स्वर्ग मिळावा म्हणून. आपण बघितलंय दान धर्म, चांगलं वागणं, तर त्यांचा आतमध्ये कुठेतरी बॅक बॅक ऑफ द माइंड एक कॉन्सेप्ट असतो की चांगलं वागलं तर स्वर्ग मिळेल. पण इथे काय आहे? आत्मबोध महत्वाचा आहे, स्वर्ग महत्वाचा नाही. कारण जरी स्वर्गात एखादा चांगलं वागून गेला, म्हणजे आपली जी सायकल नेहमीप्रमाणे मी सांगते की फिजिकल वर्ल्ड सोडल्यानंतर ऍस्ट्रल वर्ल्ड, मग मेंटल वर्ल्ड, असं करून जेव्हा तो स्वर्गात जातो 2-4-5 क्षण काय चांगलं जेवढं केलं असेल तेवढं उपभोगतो आणि ठपकन परत सापशिडीच्या खेळाप्रमाणे पुन्हा धर्तीवर यावं लागतं जन्म घेऊन. पण आत्मबोध होतो तेव्हा ते सगळे पुढचे हिशोब बदलून जातात. त्यामुळे आत्मबोध महत्वाचा, ना की स्वर्गाचा मोह अ, अ, महत्वाचा आहे. आत्मबोध महत्वाचा आहे. म्हणून इथे लिहिलंय की आत्मबोधापुढे तुच्छ वाटेसाचे, स्वर्ग संसाराचे सुख जया, तया वाचोनिया आणि बापुडी, जाणती ना गोडी बोलाची या. सर्वथा प्राकृत जे का भोगासक्त, नाकळे हा ग्रंथ तया लागी. प्राकृत भाषेतला हा ग्रंथ आहे. त्यांना जे भोगांमध्ये गुंतले आहेत त्यांना हे काही कळणार नाही, सगळं डोक्यावरनं जाईल. अत्यंत सामान्य भाषेतच लिहिलेलं आहे. पण भोगांमध्ये आसक्त, मी आत्ताच म्हणलं, ज्या पद्धतीची बुद्धी असते त्या पद्धतीप्रमाणे गोष्टी कळतात. तर ज्याचं सगळे विचार इंद्रिय सगळी एखाद्या भोगामध्ये अडकलेली असतात, त्याला ते किती तुम्ही ज्ञान समोर ठेवा, सोप्प करून सांगा, त्याला ते कळत नाही. हे मगाशी सुरुवातीलाच मी सांगितलं. त्यामुळे अशा लोकांना हे ग्रंथ बिंथ म्हणतात, काय हे काय वय आहे का पोथ्या पुराण वाचायची?
म्हातारं झाल्यावर करायचं असतं, जेव्हा ना डोळ्यांना दिसतंय, ना कानांना ऐकू येतंय, ना समजायला बुद्धी तेवढी, ब्रेन तेवढा शार्प राहतो. पण अशी असतात लोक, अशा त्या टाईपची बडबड करणारे, तर मग त्यांच्या पुढे नाही काही करू शकत. कावळे ते जैसे नेहती चंद्रा ते तैसी स्थिती येथे स्वभावेची. कावळेच आहेत ज्यांना चंद्राचं पूर्ण चंद्र जेव्हा येतो पौर्णिमेचा, त्यांना काही कौतुक नाही. शीतल रश्मी चंद्र, पौर्णिमेचा जो शीतल किरण देणारा चंद्र आहे, तोची चकोराचे गोड खाद्य साचे होय जैसे. ते कोणाला कौतुक आहे पूर्णचंद्राचं? तर चकोराला, जो त्याचा प्रकाशात तो आनंदून न्हाऊन जातो. पण कावळ्यांना काय फरक पडतोय, ऊन काय आणि चंद्र काय आणि काय काय. तर तसे कावळ्याला निगेटिव्ह एनर्जी फॉर्म मध्येच रिलेट केलं जातं. तैसे जे सज्जन, याचं कारण अजून तरी मला क्लिक नाही झालेलं, कधी काही वाचनात आलं तर सांगेन. तैसे जे सज्जन तया लागी पूर्ण विश्रांतीचे स्थान गीता ग्रंथ. म्हणून जो सज्जन आहे, ज्यांनी भक्तीचा मार्ग पकडलेला आहे आणि आत्मबोधाकडे जाण्याची इच्छा आहे, त्याच्यासाठी गीता ग्रंथ हाच विश्रांतीचं स्थान आहे. विश्रांती का? की तिथे येऊन पूर्ण प्रश्नांची उत्तर मिळाल्यावर आत्मा शांत होतो. काही परत उरत नाही विचारण्यासारखं, शोधण्यासारखं. सर्व प्रश्नांची उत्तरं. विश्रांती कधी घेतो आपण? सगळं अगदी आरामदायक असतं, तिथे आपल्याला रिलॅक्स फील होतं. तसा हा गीता ग्रंथ आहे. ह्याच्यात सगळं दिलेलं आहे, रिलेट करून दाखवलं आहे, प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, गुंता सोडवलेला आहे विचारांचा. आणि जे अज्ञान महामोहग्रस्त अनोळखी अनोळखी प्रांत तयासी हा, जे अज्ञानी आहेत त्यांना अनोळखी आहे सगळं. म्हणून आता विषय हा राहो काय बोलावे हो विशेषत्वे, प्रसंगानुसार परी बोललो मी क्षमावे ते तुम्ही सज्जनांनी. असो आता काय बोलला श्रीरंग, तेची तुम्हा सांगव निरूपिन. होय जे बुद्धीसी आकळाया जड, शब्दे अवघड निवेदाया. परिश्री निवृत्ती कृपादीपे आज, पाहेन सहज सर्व हिते. सुदैवे साचार जरी प्राप्त होय, येथे अतिंद्रिय ज्ञानबळ. तरी निज दृष्टी पोहोचे नाहीत जेथे, तेही पाहू येते दृष्टी विण. आपोआपच गुरु पाठीशी असला की सर्व काही सोपं होतं. त्यामुळे जरी त्यांना ते कठीण आहे, तरी अतिंद्रिय जे आतमध्ये असलेली इंद्रियांचं ज्ञानाचं बळ जागृत होतं गुरुकृपेनी, आणि आपोआपच उत्तम अर्थ बाहेर पडतो. तशी त्यांच्यावरही निवृत्तीनाथांची कृपा झालेली आहे ज्ञानेश्वरांवर, की जेणेकरून ते अर्जुनाला सांगितलेला श्री परमात्मा श्रीकृष्णाचं भगवद्गीता ती अतिशय सोप्या भाषेत ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवू शकत आहेत. देखा दैव योगे परिसतो भला, जरी हाती आला आपुलिया. तरी किमयेने मिळेना जे साच, हेमते लोहीच सापडले. तैसी श्री गुरुची जरी कृपा होय, करिता ते काय प्राप्त नव्हे. तेच सांगितलंय पहा पुढे. जेव्हा गुरु पाठीशी असतो तेव्हा सर्व काही सोपं होतं आणि सर्व गोष्टी आपोआप फासे पडतात. म्हणजे काय? करेक्ट होतं सगळं. म्हणजे कुठलीही सिच्युएशन पडायची असेल, जसं ते खेळायचे हे टाकतात ना आपले, म्हणजे जे फासे म्हणतात त्याला, ते खेळ खेळतो आपण, 6 पडले, 3 पडले, ते आपोआप नंबर्स पडतात जेव्हा गुरु असतात पाठीशी. त्यांची कृपा असते, कारण ती त्यांची एनर्जी काम करत असते, ना की बोलणाऱ्याची. अपारती माते लाधली सदैव, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. ज्ञानदेव निवृत्तींचं वर्णन करतायत की जेव्हा गुरु पाठीशी आहे तेव्हा सगळं सोपं होत आहे. म्हणून बोलोनी रूप अरूपाचे, दाखवी न साचे बोला माझी. अतिंद्रिय परी इंद्रियाकडून आता भोगवीन परब्रह्म. आतमधल्या इंद्रियांना कळण्यासारखं आहे, तरी पण तुमच्या बाह्य इंद्रियांना सुद्धा मी याचा परब्रह्माचा भोग घडवीन, भोगवीन. तुम्हाला तुम्हाला ज्ञान देईन, तुम्हाला अनुभूती देईन. असो एका जेथ यशस्वी औदार्य वैराग्य ऐश्वर्य आणि ज्ञान, षड्गुण हे श्रेष्ठ आले श्रेयास, आले आश्रयास बोलती जयास भगवंत. जाहले निसंग तयाचाचो सखा, श्रीहरी तो देखा काय बोले. सुरू झाली आता पुढे 6वा अध्याय. श्री भगवान उवाच, अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोतीय, स संन्यासी च योगी च
न निरी निर निरग्निर्न चाक्रिय. म्हणे पार्था चांग देवोनिया चित्त ऐके आता मात सांगतो जी. सर्वथा संन्यासी आणि कर्मयोगी एकची हे जगी जाण ऐसे. पहिला बात त्यांनी सांगितली आहे पार्थाला की संन्यासी आणि कर्मयोगी हे दोन्ही एकाच पातळीवर येतात. कारण का? तर संन्यासी संन्यास घेऊन साधना करत असतो आणि इथे कर्मयोगामध्ये असलेला योगी आपल्या परिवाराबरोबर टेस्टिंग देत देत साधना करत असतो. संन्यासाचं सुद्धा टेस्ट द्यावे लागतात. संन्यासाला सुद्धा परीक्षा येते, पण त्यांची वेगळ्या लेवलवर येते. म्हणजे त्यांनाही समाजामध्ये जाऊन ज्ञान द्यावं लागतं, सेवा करावी लागते. मी मागे पण सांगितलं होतं, आपण कर्मयोगी असतो, जे प्रपंचात आहेत ते आपल्या परिवाराची सेवा करतात. शेजाऱ्या पाजाऱ्यांची सामाजिक नात्यांची सेवा आपण करत असतो. त्यांच्याशी आपल्याला प्रेमाने वागावं लागतं. तिथे आपल्याला लव्हिंग काइंडनेस, जनरॉसिटी आणि असे सगळे आपले जे व्हर्च्यूज आहेत त्या वापरावे लागतात. आणि संन्यासी असतो तो, पण तरी जनसेवा येऊन करावी लागते. जनसेवा म्हणजे त्यांच्या समोर एकदम कोणीतरी प्रकट होतं, ज्ञान द्या, खायला द्या, पाणी द्या. त्यांना कधी कधी आपला घास मागून आणलेला सुद्धा द्यावा लागतो. अशा परीक्षा जबरदस्त त्यांच्या पण होतात, जसे आपल्या प्रपंचामध्ये टेस्टिंग होतं. तर त्यामुळे दोन्ही हे सेमच आहेत. एकची हे जगी जाण ऐसे. वाटतील दोन्ही तुझं वेगळेसे, परी नको तैसे मानू बापा. वेगळे वेगळे वाटतील आपले. म्हणजे असं असतं की प्रपंचिक लोक जे असतात, त्यांना इच्छा असते करण्याची साधना वगैरे, पण होत नाही. कारण चॅलेंजेस असतात फॅमिलीचे, परिस्थितीचे. आणि मग ते लोक म्हणतात, बरं आपला संन्यास घेतला असता तर बरं झालं असतं, असं आपलं बोलतात. एक टिपिकल थॉट प्रोसेस आहे ती, पॅटर्न आहे. असं बरेच लोक बोलतात. त्यांना वाटतं की ते संन्यास घेतला की मजा आहेत, काही टेन्शन नाहीये, काही रिस्पॉन्सिबिलिटी नाही. जेवण करा नाही, नोकरी करा नाही, पैसा कमवून आणा नाही, मोठं करा नाही मुलांना, काही कटकटच नाहीये. आपलं ऑरेंज कलरचे कपडे घालायचे आणि आपलं जायचं कुठे पाहिजे तसं, दुसरे देतील तसं मस्त खायचं प्यायचं आराम. पण असं नाहीये. गुरु आणि परमात्मा प्रत्येकाला जेव्हा खाऊ देतो ज्ञानाचा, तेव्हा त्याची ताबडतोब परीक्षा पण घेतो की तुला खाऊ कितपत पचला आहे, तुला त्याचे सगळे क्षार आहे ते तू ऍब्सॉर्ब केले आहेत की नाही, म्हणजे तुला अंडरस्टँडिंग आलेलं आहे की नाही प्रत्येक कॉन्सेप्टचं. आणि ह्याची टेस्ट होते. ह्याची टेस्ट कुठे होणार? तर आपल्या भोवतालच्या ज्या जगात आपण असतो त्यांच्यासोबत आपली टेस्टिंग होते. फॅमिली मेंबर्स, नोकरी धंद्यातले, समाजातले हे लोक आपल्या समोर असे उभे राहतात, एक एक नमुने, की आपलं मग टेस्टिंग टाइम येतो. सिच्युएशन येतात आपल्या लाईफमध्ये, प्रसंग येतात विचित्र विचित्र, आणि आपल्याला त्यातनं बाहेर निघावं लागतं. पण जर फार विवेकाने जर ह्या गोष्टीकडे, प्रसंगांकडे जर नीट लक्ष देऊन, इवन आता घडून गेलेल्या आतापर्यंतच्या लाईफ मधल्या जर आपण पाहिलं प्रत्येकाने आपापल्या जीवनाकडे, तर आपल्याला लक्षात येईल की एक ना दैवी शक्ती कुठली तरी इनविजिबल आपल्या अखंड पाठीशी असते. ती आयदर आपल्याला आतून काहीतरी गाईड करत असते की हा निर्णय घे, तो निर्णय घे, किंवा कुठल्या तरी व्यक्तीच्या रूपात, म्हणजे जरी निगेटिव्ह एनर्जी जास्त असल्या तरी कोणीतरी एक व्यक्ती किंवा एखादी शक्ती पॉझिटिव्ह वेनी आपल्याला कुठेतरी सपोर्ट करत असते. कोणाचा तरी फोन येईल, आपल्याला काहीतरी गायडन्स देईल, अरे असं का नाही करत, सहज डोक्यात आलं म्हणून सांगितलं. तर तो त्यांनी पाठवलेला असतो. तिथे टेस्ट घेतायत, त्यांना माहिती आपण टेस्ट घेतोय, आपल्या शिष्याला जड जाणार आहे, तर त्यामुळे ते थोडीशी मदतही करतात. फक्त आपलं काम आहे ते की ती मदतीला मदत ओळखणं, हा महत्वाचा पार्ट आहे. आणि तिथे रोल येतो विवेकाचा. आणि म्हणून तो विवेक दोन्हीकडे हवा, संन्यासामध्ये पण आणि कर्मयोगामध्ये पण. वेगळाली नावे म्हणून असाचा वेगळेपणाचा भास होई. भास होतोय कारण कर्मयोग म्हणजे परिवार आला आणि संन्यास म्हणजे एकांत आला. तत्वता किरीटी पाहू जाता काही, दोहो माझी नाही भेदभाव. एकची व्यक्ती ते वेगळाल्या नावे, तैसे संबोधावे व्यवहारी. कारण सेमच आहे. कर्मयोगी हा अगदी जवळच्या परिवारात असतो आणि संन्यासी हा
समाज आपल्या देशाच्या परिवारात असतो पूर्ण. सृष्टीच्या परिवारात असतो. त्यामुळे दोन्हीकडे सेमच येतं खरं सांगायचं तर. वेगळाल्या मार्गी किंवा धनंजया एकाची त्या ठाया जावे जैसे ना तरी सहजे एकची उदक भरावे अनेक पात्रांमाझी तैसेची भिन्नत्व योग संन्यासाचे जाणा वेगासाचे नाम मात्र. एकाच मडक्यातलं पाणी दोन चार ग्लास मध्ये ओतलं काय आणि मग त्याला पट्ट्या लावल्या, एक संन्यासाचं, एक आहे प्रपंचिकाचं, एक आहे ज्ञानयोगाचं. असं जरी नावं पट्ट्या लावल्या तरी ते सगळे एकच ठिकाणी येतात, कारण सगळ्यांना टेस्ट येतात, सगळ्यांना कठीण प्रसंग येतात आणि शिकवलेलं ज्ञान वापरण्याची प्रत्येकाला संधी मिळते. करोनिया कर्मे फली अनासक्त तोची योगी येथ सर्व मान्य. कर्मयोगी कसा सांगितलाय की सगळं करायचंय, त्याला मुलाबाळांना सांभाळायचंय, नोकरी करायची आहे, पत्नी धर्म, पती धर्म, पुत्र धर्म, सगळे धर्मांचं पालन करायचंय. पण फळामध्ये अपेक्षा ठेवायची नाही की मुलांना सांभाळलं म्हणजे मुलं मला विचारतील, म्हणजे फळाची अपेक्षा झाली. जर ते गेले तर गेले, राहिले तर राहिले, गोड बोलले तर बोलले, नाही बोलले तर नाही बोलले. तिथे आसक्ती असली नाही पाहिजे, कुठलीही अपेक्षा असली नाही पाहिजे. अपेक्षा ही दुःखाचं मूळ कारण आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे एक्सपेक्टेशन, आणि एक्सपेक्टेशन म्हणजेच आसक्ती. तर त्यामुळे फळामध्ये आसक्ती असली नाही पाहिजे. रिझल्ट्स, साधे पदार्थ बनवण्यापासून, ऑफिसचं काम करण्यापासून, मुलांना सांभाळून जीवन पूर्ण घडेपर्यंत. बरेच आपण म्हणतो की अरे मी सगळ्यांचं केलं, माझं करायच्या वेळेला कोणीच नाही आलं. बऱ्याच प्रकारचे कंप्लेंट्स असतात वेगळ्या 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 लेवलवर, तर त्या आल्या नाही पाहिजेत. जन्म देते भूमी तृणाधिका लागी न राखिता अंगी अहंकार. ती पृथ्वी आपले हे नाही, कंप्लेंट नाही करून राहिली सध्या. पृथ्वी जी आहे, धरती माता अत्यंत दुःखात आहे. मदर अर्थ अत्यंत, तिची एनर्जी खराब झालेली आहे. पण ती काही बोलतेय का? काही नाही. सगळा जो त्रास आहे ह्युमन बिंग्सनी क्रिएट केलेला, तो चुपचाप सहन करतेय आणि अन्नधान्य आपल्याला पुरवतीये. तर ती भूमी जर आपल्याला शब्दवर उचलून बोलत नाही, तर आपण कशी काय अपेक्षा ठेवू शकतो? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दार लावून घ्या खाली, किल्ली घेऊन जा. आणि अपेक्षीना तयाची ती बीजे अर्जुना सहजे जैशा रीती. तैसी कुळाधारे स्ववर्णानुसार प्रसंगे साचार होती प्राप्त. ती सारी कर्मे, स्ववर्ण म्हणजे जो ज्या वर्णाच्या ग्रुपमध्ये कुळामध्ये आपण जन्म घेतला, आणि जे जे चार वर्ण आहेत त्याच्यामध्ये, जे आत्ताच मी सांगितलं, आपण त्याला म्हणतो काय आत्ताच बोलले मी, धर्म, धर्माचं पालन. आपण जो ज्या कुळाचाराचा धर्म आहे, ज्या जातीचा धर्म आहे, त्या प्रत्येकानुसार प्रसंग प्रमाणे वागणं. तैसी कुळाधारे स्ववर्णानुसार प्रसंगे साचार होती प्राप्त. जसं असेल तसं. तिती सारी कर्मे करी यथोचित परी नाही युक्त अहंकारे. अहंकारच असला नाही पाहिजे. खरं तर अहंकार हे रूट कॉज आहे सगळ्या प्रॉब्लेम्सचं. म्हणजे मी केलं असं म्हणणं. आपल्या छोट्या छोट्या मुलांमध्ये पण हे दिसतं. म्हणजे बक्षिस वगैरे मिळवणारी मुलं असतात, त्याला आईनं जर चार लोकात नातेवाईकात म्हणलं, हो अहो मी छान अभ्यास घेतला होता त्याचा, लगेच ते खेळत असेल मूल, तर हे मी बघितलेलं आहे, ऑब्झर्वेशन आहे माझं, ते मी शेअर करते की जर ते खेळत असलं मूल इकडे तिकडे, तरी त्याचे कान लगेच टवकारतात की अरे आई क्रेडिट घेते, तिनं शिकवलं म्हणून. किंवा क्लास चांगला नाही, काही मी अभ्यास केला ना, मी केलाय अभ्यास, मी उत्तरं लिहिली आहेत, पेपर मी लिहून आलोय, तर माझं बुद्धीचं सामर्थ्य आहे तिथे. मी केलं म्हणून झालंय. तुम्ही शिकवा खूप, पण काय उपयोग आहे मी केला नसतं तर. तसं छोटं मूल सुद्धा बोलू शकतं. तर म्हणजे तिथे कृतीचा अहंकार येतो. लहान मुलांना सुद्धा आजकालच्या आहे, आपल्याला पण असतो.
आपण परिस्थितीला सामोरं गेलो, बरं मला सुचलं, वगैरे वगैरे वगैरे. जर आपण यादी करायची ठरवली की कुठे कुठे अहंकार रिफ्लेक्ट होतो, तर थोडंसं आपल्या सेल्फ स्टडीसाठी आपण हरकत नाही करायला. सहज डोक्यात आलं म्हणून सांगते. तर अवेअरनेस येईल की अरे बापरे, इतक्या इतक्या एरियात काम करायचं. तिती सारी कर्मे करी यथोचित, परी नाही युक्त अहंकारे. अंतरी तो नाही फलाची आसक्ती, ऐसीच विरक्ती जया ठाई. मुख्य म्हणजे एंडला रिझल्ट काय येणार ते महत्वाचं नाही, लास्ट मोमेंट पर्यंत एफर्ट घ्यावा. कुठलीही सिच्युएशन फेस करायची असेल तर अगदी प्रचंड शक्ती लावावी सगळी आत्म्याची. पण एकदा तो प्रसंग घडायला लागला की सर्व बॅकग्राऊंड सोडून द्यावी, की आपण किती एफर्ट टाकले, करायचं आणि मोकळं व्हायचं. मग पुढचं पुढे बघू. त्याच्याप्रमाणे जो हे रिझल्ट लागायचा तो लागेल, जो लागला त्याला ऍक्सेप्ट करा. एक ऐके पार्था तोची संन्यासी संपूर्ण निश्चय तो जाण योगीराज. नाहीतरी कर्मे नित्य नैमित्तिक तया ते बद्धक म्हणे जोका. आणि बद्धक ते म्हणून या सांडी तोची दुजे मांडी लगोलग. पार्था जैसा लेप धुवोनिया एक सवेची आणिक लावा वागा. तैसा तो होनी आग्रहाचा दास त्यागाचा सायास करी वाया. गृहस्थाश्रमाचे आधीच ते ओझे कपाळी सहजे आले असे. परी ते संन्यासे फेकू पाहे दूर तोची पुन्हा भार संन्यासाचा. म्हणतात ना की जंगलात जाऊन पुन्हा तिथे झोपडी बांधून राहिला किंवा गृहस्थाश्रमाचं ओझं होतं म्हणून जर तो पळून गेला, पुढे जाऊन त्याला ते सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे काय की अल्टिमेटली आपल्याला काय समोर येत आहे. आपला जर योग गृहस्थाश्रमाचा आहे तर गृहस्थाश्रमातच राहून संन्यासी बनावं. आणि संन्यास घेऊन जर करायचं असेल तर मग ती वेगळी गोष्ट आहे. पण ओव्हरलॅपिंग नाही झालं पाहिजे. म्हणजे एक ज्या स्थितीत आहोत आपण तिथे स्टेबल झालं पाहिजे अंतरंग आपलं. तैसा तो होनी आग्रहाचा द्यास त्यागाचा सायास करी वाया. एखादा प्रापंचिक असतो तो उगीच काहीतरी टाळायचं म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा पळून जातात. कित्येक असे उदाहरण आपल्याला दिसतात की घरातनं निघून गेले, बायका पोरांना टाकून गेले आणि दाखवतात काय की नाही आम्हाला लग्न करायचं नव्हतं, अमुक करायचं नव्हतं, पण म्हणून बाहेर जाऊन काही त्यांचा प्रपंच सुटलेला नसतो. दुसरा कुठला तरी प्रपंच थाटून बसलेले असतात. पण मग मग हे तर पाप आहे. तुम्ही जीवनात असलेल्या लोकांना दुःख दिलं आणि तडफडवलं, मग तो पुढे प्रगती कसा करेल? तो पुढे जाऊ नाही शकत. तेच आहे त्या लोकांमध्ये राहून व्यवहार पूर्ण करून मग जो आत्म्याची स्थिती येईल त्याचा आनंद उपभोगेल तो खरा. गृहस्थाश्रमाचे आधीच ते ओझे कपाळी सहजे आले असे. ज्याच्या योगच येतो नशिबात गृहस्थाश्रमाचा त्याच्याबद्दल म्हटलंय. परी ते संन्यासे फेकू पाये दूर तोची पुन्हा भार संन्यासाचा. म्हणून अग्नीची न सांडिता सेवा न ओलांडिता जीवा कर्मरेषा. आपुल्याची ठाई आहे योग सुख स्वभावे ते देख पंडुसुता. मी मागे मला वाटतं सांगितलं होतं की परिवारात राहूनही आपण आपला संन्यासाची गुफा बनवू शकतो. याचं सांगितलं होतं रेफरन्स. तुम्ही जिथे बसाल एकांतात कुठेतरी झोपायला तुम्हाला प्रत्येकाला आपल्याला जागा असते, बेड असतो, रूम असते. त्या रूम मध्ये त्या बेडवर आपण काही क्षण आपली गुफा अंतरंगात निर्माण करून त्याच्यामध्ये आपण आपली साधना परिवारात राहूनही करू शकतो. गॅप जशी फिल इन द ब्लँक्स आपण भरतो पेपरमध्ये, तसे आपल्या गॅप्स असतात काही काही. फिल इन द गॅप्स. जिथे आपल्याला परिवार सोडून कुठे कुठे गॅप्स मिळतात त्या गॅप्सना यूज करायचं. टाइम गॅप्स. मी तरी असंच केलं. जेव्हा मला जिथे स्पेस मिळेल की जेव्हा माझे फॅमिली मेंबर्स नाही आहेत आणि मला एकटं मिळत आहे टाइम, लगेचच तो इकडे तिकडे न घालवता मी त्याच्यात घातला. असं करायचा प्रयत्न केला आणि ह्या पद्धतीने प्रपंचामध्ये रमण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय की जेव्हा सगळे लोक असतात तेव्हा त्यांच्यात नसतील तेव्हा आपल्यात, जेव्हा त्यांच्यात कधी आपल्यात, अशा पद्धतीनं उड्या मारत राहिल्या तरी तो प्रपंचही सुंदर होतो आणि परमार्थ त्याहून उत्तम होतो. तर ह्याच पद्धतीचा अवलंब केला पाहिजे तर तो बॅलन्स राहतो. अदरवाईज खूप एक्सेसिव्हनेस होतो.
आपुल्याची ठाई आहे योग सुख स्वभावे ते देख पंडू सुता यम संन्यासमिति प्राहुर्योगम न तम विद्धि पांडवा न न य संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन देवोनिया चित्त आता परियसी सर्वथा संन्यासी तोची योगी ऐसा ऐसी नाना शास्त्री एकवाक्यतेची जगी ध्वजा साची उभारिली जाण सर्वथैव संकल्प निरास होतेसे संन्यास द्वारा येथे तेथेची साचार भेटे योगसार तैसाची निर्धार स्वानुभवे संन्यास या मार्गावर तुम्हाला संकल्पाचा हे करावा लागतो. संकल्प राहत नाही तिथे कसलाही. एकच संकल्प असतो परमार्थ भक्तीचा आणि शक्तीचा आणि ह्याचा संयोगाचा. बाकी कुठलाही संकल्प तिथे नसतो. तेथेची साचार भेटे योगसार ऐसाची निर्धार स्वानुभवे बाणला पूर्णत्वे जयाची अंगी तोची पार्थयोगी संन्यासी तो. त्याच्या हृदयामध्ये एकच असतो संकल्प तो म्हणजे परमात्म्याचा संकल्प. बाकी त्याच्या हृदयात कुठलाही संकल्प नसतो. कारण जेव्हा संन्यास घेतला जातो तेव्हा पहिल्या नावाला तिलांजली वाहिली जाते. म्हणजे काय की श्राद्ध केलं जातं पहिलं जे नाव असतं त्याचं आणि त्याच्यानंतर नवीन नाव दिलं जातं. म्हणजे काय की ते व्यक्तिमत्व पूर्णपणे मिटवलं जातं. जे पहिलं आहे देह धरून मोठं झालेलं त्याला पूर्ण मिळवून मातीत मिळवून मग नवीन जन्म झाल्याप्रमाणे जीवन सुरू होतं. त्यामुळे ते प्रापंचिक संकल्प तिथे उरत नाहीत. मग तिथे एकमेव परमात्म्याचा संकल्प असतो बाकी कुठला नाही. आणि असा जिथे योग जुळून येतो तो खरा संन्यासी आहे ज्याच्यामध्ये ते बांधलं आहे पूर्णपणे. त्याचं समर्पण फिक्स आहे. तो आतमधनं डिटरमाइंड आहे. आरुरुक्षोर्मुनैर्योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शम कारणमुच्यते. आता योगरूप पर्वताचा माथा गाठावा तत्वता ऐसे मनी तरी तेणे कर्म मार्गाचा सोपान सर्वथा तो जाण सोडू नये. यमनियमांच्या पायथ्यावरून साधक चालवून जाता पुढे योगरूप पर्वताचा माथा गाठावा तत्वता ऐसे मनी. जेव्हा मनात आपण योगाचा पर्वत गाठायचा निर्णय घेतो पण म्हणून त्याच्यातून कर्माचा हे आपण सोडू नाही शकत. कर्माचा त्याग नाही करू शकत. तरी तेणे कर्म मार्गाचा सोपान म्हणजे जिना सर्वथा तो जाणं सोडू नये. कारण कर्म सोडून काहीच होत नाही. संन्यासी असला तरी त्याला कर्म करावं लागतं. त्याचं शरीर कर्म करतच असतं. नाकानी श्वास घेणं डोळ्यांनी पाहणं कानांनी ऐकणं हे मायनर लेवलवर सूक्ष्मामध्ये सुद्धा कर्म चालू असतं. आपण श्वास घेतो ते सुद्धा कर्म आहे. डोळ्यांची उघडझाप करतो ते सुद्धा कर्म आहे. त्यामुळे कर्मचा त्याग नाही होऊ शकत संन्यासामध्ये सुद्धा. तिथे तुम्हाला दुसऱ्यांची सेवा करावी लागते. गुरूंची सेवा आश्रमात लोकांची सेवा. जे घरी राहून आपण जे काम करणार 4 लोकांचं तिथे 400 लोकांचं करावं लागतं उलट. तर त्यामुळे संन्यास मार्गही तेवढा कठीण आहे जेवढा आपल्याला प्रापंचिकांना कर्ममार्ग वाटतो. यमनियमांच्या पायथ्यावरून साधक चालून जाता पुढे मग आसनाची लागे पाय वाट पार्था तीही नीट आक्रमोनी. पायऱ्या कोणत्या आहेत? फाउंडेशन आहे. यम आणि नियम मागे पण मी सांगितलंय ते फाउंडेशन आहे. जोपर्यंत फाउंडेशन स्ट्रॉंग नाही होत वरची उंच इमारत जी वरपर्यंत परमात्म्यापर्यंत जाऊन पोचते ती भक्कम नाही होऊ शकत. तर त्याचा बेस आहे यम नियम. आणि म्हणून यम नियम हे काही फक्त सुरुवातीला नाही. आपण काही बिल्डिंगच्या सुरुवातीला फाउंडेशन बांधून काढून नाही घेत त्याचं खालनं नंतर की चला आता याचा काही उपयोग नाहीये नुसतीच बिल्डिंग वर ठेवू कोसळून जाईल 1 मिनिटात. तर म्हणून यम नियमांचं पालन सतत झालं पाहिजे. यम नियम म्हणजे कॅरेक्टर बिल्डिंग. कॅरेक्टर बिल्डिंग कंटिन्युअस राहिलं पाहिजे जन्मापासून मरणापर्यंत. जोपर्यंत आपलं कॅरेक्टर म्हणजे आपला एक ढाचा असतो व्यक्तिमत्वाचा तो प्रॉपर पद्धतीनं बिल्ट नाही करत तोपर्यंत ती जीवनाची इमारत आध्यात्मिक इमारत भक्कमरित्या उभी नाही राहू शकत उंच ताठ मानेनी. जशी ती कॅरेक्टर बिल्डिंगची बेस गेला गडबडला की वरची इमारत
व्यक्तिमत्वाची ढासळून पडते. आणि म्हणून मग आपल्याला असे काही लोक सटकन खाली आलेले काही वर्षांनंतर साधनेतनं वाईटरित्या आपल्याला त्यांची बदनामी किंवा काही प्रसंग विचित्र पद्धतीनं घडलेलं आणि त्यांचं सगळी साधना नष्ट झालेली आपण पाहतो इन्कार्नेशन म्हणजे जन्मामध्ये पूर्ण. त्यामुळे जरी यम नियम पहिल्या पायरीवर असले दिलेले अष्टांग योगात, तरी ते शेवटपर्यंत चालतात. जोपर्यंत जीवन आहे साधकाचं ह्या इन्कार्नेशन मध्ये पूर्ण चालतात. आणि पुढेही यम नियमांशिवाय कॅरेक्टर बिल्डिंग शिवाय साधना होत नाही. हे अगदी पक्क रजिस्टर केलं पाहिजे. लोकांना वाटतं की चला हे सुरुवातीला आहे, मग पुढे आपलं नुसतं ध्यान करायचं ध्यान करायचं ध्यान करायचं. त्याच्यात दिसलं अरे ते ध्यान महत्वाचं नाहीये, कॅरेक्टर बिल्डिंग महत्वाचं आहे. कॅरेक्टर बिल्डिंग चांगलं असेल, आपलं पॉवरफुल असेल, एक अत्यंत उच्च कोटीचं कॅरेक्टर घेऊन जेव्हा आपण जगतो, तेव्हा आपोआप उठता बसता ध्यान लागू शकतं. आपोआप तुम्ही ती ध्यानावस्था उघड्या डोळ्यांनी काम करताना सुद्धा येऊ शकते. म्हणून ध्यान महत्वाचं नाहीये, कॅरेक्टर बिल्डिंग जास्त महत्वाचं आहे. कारण तो फाउंडेशन पार्ट आहे आपला जीवनाचा आणि साधनेचा, तो अत्यंत महत्वाचा आहे. मग आसनाची लागे पाय वाट पार्था तीही नीट आक्रमोनी, येई चढोनिया प्राणायाम घाट जो का ऐल काठ योगात्रीचा. त्यांनी त्याचं वर्णन केलंय की एखादा जणू काही पर्वत चढतोय, तर फाउंडेशन त्याचं बनवलं पहिले कॅरेक्टर बिल्डिंगनी, मग आसन येतं. ज्या आसनावर आपण दृढ मांडी घालून बसतो आणि जेणेकरून आपलं पर्वत स्थिती जी असते, पर्वत कसा असा ठाण मांडून बसलेला असतो आसनावर, तसं आपली आसन आसन अवस्था तशी असते की आसन कसं हवं की आरामदायक, म्हणजे बसल्यानंतर कुठेही स्ट्रेस येईल फिजिकल बॉडीला, मानेला, पाठीला, छातीला, पोटाला कुठेही नॉर्मल स्ट्रेस येईल असं आसन नाही असलं पाहिजे. आसन म्हणजे बसण्याची पद्धत. म्हणजे आपण म्हणतो ना की वज्रासन आहे, वज्रासनात नाही बसत आपण. अ, कोणतं ते म्हणतो पद्मासन, पद्मासनात बसतात किंवा अर्ध पद्मासनात बसतात. तर ते आसन असं पक्क ठेवलेलं असतं, आपलं मांड्या अशा पक्क्या स्थिर झालेल्या की जेणेकरून वरची आपली फिजिकल बॉडी स्टेबल आणि सेंटर अलाइन पूर्ण बॅलन्स्ड असते. म्हणून तो आसन फार महत्वाचं आहे. मग पुढे चढतो आपण, तर प्राणायामाचा घाट चढतो. येई चढोनिया प्राणायाम घाट जो का ऐल काठ योगाद्रीचा. जो पण अर्थ बघूया. योगरूपी पर्वताचा तो काठ, ऐल काठ, ऐल म्हणजे बाजूचा, काठ आहे. प्राणायामाचा घाट म्हटलाय त्यांनी. प्राणायाम जो आपण करतो त्यांनी आपलं शरीर पूर्णपणे प्युरिफिकेशन होऊन आपली जी अवस्था आहे, आसन घातलेलं आहे, कॅरेक्टर बिल्डिंग केलं आहे, मग पुढची स्टेप येते प्राणायामाची. प्राणायामही तेवढाच महत्वाचा आहे. प्रत्याहार रूप बहु निसरडा लागे अर्धकडा मग पुढे, जेथे बुद्धीचेही ठरती न पाय तेथे चळे, जेथे चळे धैर्य बहुतांचे. प्रत्याहार, आपल्याला कंट्रोल ठेवावा लागतो खूप जास्त आपल्या विचारांवर, बुद्धीवर आणि काय हवं नको या सगळ्या प्रकारांवर. आणि त्या सगळ्याचा परिणाम आपल्या साधनेवर होत असतो आणि म्हणून तिथे खरी आपली परीक्षा लागते. आपण बघूया इथे एक्झॅक्टली काय डेफिनेशन दिलेलं आहे. इंद्रिय निवृत्ती, प्रत्याहार म्हणजे खरी तर परीक्षा तिथेच लागते आपली, की आपली इंद्रिय सगळं हे केल्यानंतर इंद्रियांना मध्येच काहीतरी आठवायला लागतं. ते इंद्रियांना त्यांच्या विषयातून परतवून चित्तरूपात त्याची स्थापना करणे म्हणजे प्रत्याहार. म्हणजे दर वेळेला खेचून आपल्या सगळ्या इंद्रियांना सांगायचं कॉन्सन्ट्रेट, कॉन्सन्ट्रेट करा. कशावर? तर नामावर, ध्यानावर कॉन्सन्ट्रेट करा. आणि म्हणून त्याला निसरडा कडा म्हटलेला आहे, कारण इथून 100% पडण्याचे चान्सेस आहेत.
प्रत्याहार स्थितीमध्ये. जेथे बुद्धीचेही ठरती ना पाय, जेथे चळे धैर्य बहुतांचे, तेच पाय घसरण्याचे 100% चान्सेस आहेत. ज्यांना प्रत्याहार नाही जमत, इंद्रिय संयम नाही जमत. आपली प्रतिज्ञा सांडोनी या अंती, जेथे माघारती हठयोगी. हठयोगीची अवस्था तशी होते. हठयोग्यांनी काय केलेलं असतं की अट्टहासानी त्या इंद्रियांना आवळून टाकलेलं असतं. पण जेव्हा अशी साधना सुरू होते तेव्हा ती बरोबर इंद्रिय चळवायला लागतात. धैर्य. कारण का? त्याचं टेक्निकल रिझन आहे की कुठेतरी ती कुंडलिनीची शक्ती, अख्खी कुंडलिनी जागृत नाही होत, मी मागेही सांगितलंय, पण त्याच्या व्हायब्रेशन सुद्धा चक्राजना ऍक्टिव्हेट करतात. आणि मग ज्या चक्रामध्ये निगेटिव्ह एनर्जीज असतात वासनांच्या, त्या ऍक्टिव्हेट होतात, म्हणजे त्या वाढतात. थ्रोट मध्ये काय खाण्याचंच वाढेल एकदम, किंवा दुसऱ्या कुठल्या तरी गलत गोष्टींची व्यसन म्हणा किंवा काय, त्या ऍक्टिव्हेट होतील, किंवा वेगळे वेगळे प्रॉब्लेम सुरू होतात इंद्रियांशी रिलेटेड. तर हे सुद्धा साधनेमध्ये येणारे संकटच आहेत. तर त्याच्यासाठी कॅरेक्टर बिल्डिंग हा बेस एकच काम करू शकतो सपोर्टचा. त्याला दुसरा ऑप्शन नाही आहे कुठला. म्हणून कॅरेक्टर बिल्डिंग यासाठी मी सारखं सांगते की अत्यंत महत्वाचं आहे. ऐशा प्रत्याहारी अभ्यासाचे बळ घेऊनी केवळ शून्याधारे, वैराग्याची नखी रोवनिया तेथे हळूहळू नेटे चढू लागे. ऐसा प्राणापान वाहनावरोन मार्ग आक्रमण धारणेचा. म्हणजे काय 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 केलं त्यांनी? कॅरेक्टर बिल्डिंग, प्राणायाम, प्राणापानाचा जे व्यवहार चालू आहे आपला प्राणायामाच्या आधारे, आणि प्रत्याहारासाठी वैराग्य. वैराग्य पूर्ण इंद्रियांपासून आपण धारण केलेलं आहे, तेव्हा जाऊन धारणेचा भाग येतो. ऐसा प्राणापान वाहनावरून मार्ग आक्रमण धारणेचा, सर्वथा सावध साधक साचार गाठी तो शिखर ध्यानाचे ते. ध्यान लागणं म्हणजे काय की तिथे तुम्ही एकरूपता वननेसचा अनुभव घेता ध्यानामध्ये. म्हणजे त्या दोन शक्तींचं एकरूपता व्हायला लागते. प्राण आणि हायर सोल, म्हणजे जी आपली वरची शक्ती आहे, त्याच्याशी आपल्याला एकरूप असल्याचे अनुभव यायला लागतात. आणि मग ती एकरूपता व्हायला लागली की शरीराचा जडपणा कमी जाणवतो, आपल्याला हलकेपणा वाटतो ध्यानामध्ये. नंतर आपलं शरीर उचललं जात आहे का काय, अशा टाईप मध्ये हे अनुभव यायला लागतात, वेगळे वेगळे वेगळे. म्हणून काही घाबरायचं नाही. ते काहीच, म्हणजे ते अनुभव तशा कम्पेअर केलं तर ते काहीच नाही आहेत. पण त्याच्यातच लोकांना असं वाटतं की बापरे, असं काहीतरी प्रचंड आपल्याला होत आहे आणि आपलं काहीतरी खूप मोठी प्रगती वगैरे झाली आहे. विचार मनात ठेवायचे नाही आणि आणायचे तर बिलकुल नाहीत, कारण त्याच्याने अहंकारच वाढीला लागतो, दुसरं काही होत नाही. धारणा म्हणजे एकाच विषयावर मन स्थिर करणे. म्हणजे कुठला आपल्या गुरूंचा मंत्र आहे किंवा दैवत आहे, किंवा मग हायर स्टेटचे जे मेडिटेशन्स आहेत त्याच्यावर, त्याच्यामध्ये कुटस्थ सांगितलेलं आहे, पुढे येणार आहे ते. तर आपल्या आज्ञाचक्राच्या इथे कपाळाच्या मध्ये कुटस्थ अज्ञाचक्राच्या इथे जागा आहे, जिथे परब्रह्माचं थोडासा अंश तिथे मौजूद आहे आपल्यात. काही लोक तिथे ध्यान करतात, क्रियायोगवाले. तर ती धारणा, आणि मग पुढे स्थिती येते ध्यानाची. म्हणजे अखंड बसल्या क्षणी तुमचं ध्यान लागतं, म्हणजे बसता क्षणी तुम्ही कनेक्ट होता एकदम त्या हायर एनर्जीशी, पॉवरफुल एनर्जीशी. मग मार्गाची त्या सरोनिया धाव, पुरे जेथे हाव प्रवृत्तीची. साध्य साधनासी दृढ आलिंगन, जेथे पडे पूर्ण सामरस्ये. थांबती ज्या ठाई पाऊले पुढील, स्मरावे मागील तेही ठाके. समभूमिकेत तेथे समाधीत, पार्था अखंडित स्थिरावे तो. तेणे येणे उपाये जो योग पारंगत, जाहला अत्यंत परिपूर्ण. तया सिद्धाची ती लक्षणे गहन, उघड सांगेन ऐक आता. आता ह्या सगळ्या पूर्ण साधना क्रमाची डिटेल मध्ये ते पुढे ओळख आपल्याला करून देतात. पूर्ण साधना क्रम आपल्याला समजावून सांगतात की आसन कसं हवं, प्राणायाम कसा करायचा आहे, कधी प्राणायामात काय काय प्रकार आहेत, कसा श्वास घ्यायचा, कसा रोकायचा, कसं करायचं, सगळं ध्यान कसं लावायचं, हे सगळं पूर्णपणे त्यांनी
पुढे वर्णन करून सांगितलेलं आहे. आपण आता इथे थांबूया आणि काही कारण 3 लोक आज नाही आहेत, त्यामुळे हे बुडेल तेवढं जास्त. पुढचा अध्याय आपण सुरू करायला. आपण काही डिस्कशन करायचं असेल तर करू. लीनाताई, प्रत्याहारानंतर कोणतं हे सांगितलं होतं अष्टांग योगातलं? प्रत्याहारानंतर याच्यात धारणा ध्यान समाधीच आहे. ओके. आणि आता आपण जे शेवटी शेवटी म्हणजे जसं प्रत्याहाराविषयी बोलून थांबलोय ना, पुढच्या याच्यात ध्यान, धारणा आणि नाही नाही समाधी. नाही, तसं नाही आहे. हे पूर्ण आता शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन झालं आणि आता त्यांनी म्हणलं आता हे सगळं मी पुढे उघड करून सांगेन. सगळ्याची लक्षणं, सिद्धाची ती लक्षणं, समभूमिकेत तेथे समाधीत पार्था अखंडित स्थिरावे. समाधी अवस्था ही शेवटची आहे. धारणा, ध्यान आणि समाधी. मग समाधीत तो अखंडित स्थिर होतो त्या सुप्रीम एनर्जीशी. येणे उपाय जो योग पारंगत जाहला अत्यंत परिपूर्ण, तो पारंगत समजला जातो. म्हणजे जेव्हा तुमचं समाधी अवस्था येते ती खूप उच्च स्थिती आहे, भयंकर हिरार्की मध्ये खूप हायेस्ट लेवल आहे ती. तया सिद्धाची ती लक्षणे गहन उघड सांगेन ऐका आता. म्हणजे त्या सिद्धाची लक्षणं ते पहिले सांगणार आणि मग कदाचित ते पूर्ण आसन प्राणायाम ते सगळं यम नियम ते सगळं पुढे हळूहळू सुरू होईल. सिद्धाची लक्षणं सांगणार आहेत ते, ज्याची समाधी अवस्था आहे आलेली. असा सिद्ध कसा असतो वगैरे काय त्याचं वर्णन आहे पुढे, असं त्यांनी इथे म्हटलंय. लक्षणं सांगणार आहेत ते. ओके ओके. हम्म